So let's start with the chapter Yogya Chunav. Yogya, what do you mean by Yogya? Yogya means correct. And Chunav. Chunav means सिलेक्शन. सिलेक्ट करतो ना आपण, डान्स मध्ये सिलेक्शन असतं है ना, तसं. सो योग्य म्हणजे करेक्ट आणि चुनाव म्हणजे सिलेक्शन. सो कोणाचं तरी ना ह्या चॅप्टर मध्ये काय झालंय, करेक्ट सिलेक्शन झालंय. तर ते काय, कशामध्ये झालंय, कशाबद्दल झालंय आपण बघूया. ठीक आहे. सो खूप जुनी गोष्ट आहे ही. एक राजा होता. कोण होता? राजा. राजा म्हणजे कोण? किंग. ओके. सो त्या किंगचं नाव काय होतं? मंगल सेन. काय नाव होतं? मंगल सेन. तर तुम्हाला माहितीये छोटा भीम मध्ये तुम्ही बघता ना, ते महाराज असतात, त्यांच्या बाजूला नाही का बसलेली लोक असतात चेअर्सवर. तसं ना त्या लोकांना काय म्हणतात? मंत्री म्हणतात. तर तसं ह्या राजा मंगल सेनचा ना एक मंत्री होता. कोण होता? मंत्री. त्या मंत्रीचं नाव काय होतं? तर जगतराम नाव होतं. काय होतं? जगतराम. ठीक आहे. पण ते मंत्री होते ना, ते खूप म्हातारे झाले होते. मग त्यांनी राजाला काय सांगितलं की राजा, आता मला नाही जमत आहे, तर तुम्ही दुसऱ्या मंत्रीचं सिलेक्शन करा. ओके. पण राजाचं काय झालं की हे फेवरेट होते. मग राजानी जगतराम यांना काय सांगितलं की तुम्हीच सिलेक्ट करा, की तुमच्यासारखा मंत्री आम्हाला पाहिजे. तर त्यांच्यासारखा म्हणजे कसा? तर हे जे मंत्री होते ना, ते कसे होते? इमानदार होते. इमानदार म्हणजे कधीच खोटं नाही बोलायचे, नेहमी खरं बोलायचे. ओके. इमानदार होते. सेवाभावी होते. सेवाभावी. सेवाभावी म्हणजे काय? खूप सेवा करायचे राजाची. ओके. आणि परोपकारी. परोपकारी म्हणजे जर चांगलं केलं असेल तर ते लक्षात ठेवणार आणि नेहमी चांगलं वागणार असे. मग ते राजाचे जे मंत्री होते जगतराम, ते कसे होते? इमानदार, सेवाभावी आणि परोपकारी होते. ओके. कसे होते? इमानदार, सेवाभावी आणि परोपकारी. ठीक आहे. मग असे मंत्री राजाला परत हवे होते. मग त्यांनी काय सांगितलं जगतरामला की तूच सिलेक्ट कर मंत्री. ठीक आहे. मग जगतरामने काय केलं, गावामध्ये ढिंडोरा पिटवला. तर ढिंडोरा पिटवणे म्हणजे काय? छोटा भीम मध्ये बघता ना तुम्ही, त्याच्यामध्ये तो सुनो 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 असं बोलत येतो ना. हा, मग तसंच जगतराम यांनी गावामध्ये तसं सांगितलं. काय सांगितलं की राजाचा मंत्रीच्या पदसाठी सिलेक्शन आहे, तर तुम्ही की नाही ज्यांना पण यायचं असेल त्यांनी गुरुवारी यायचं. ठीक आहे. कधी यायचं? गुरुवारी यायचं. गुरुवारी कधी यायचं? 11 वाजता. किती वाजता यायचं? 11 वाजता. ठीक आहे. गुरुवारी सिलेक्शन आहे 11 वाजता. ओके. असं कोणी सांगितलं? जगतरामनी ढिंडोरा पिटवला गावामध्ये. क्लिअर? मग झालं काय, ज्या दिवशी सिलेक्शन होतं ना त्यावेळेला खूप मुलं ना, म्हणजे यंग मुलं होती ती राजदरबारकडे जायला लागली. ठीक आहे. खूप मुलं राजदरबारकडे जायला लागली. सगळे राजदरबारकडे जात होते. अक्षरशः शेकडो लोक म्हणजे काय, हंड्रेड्स ऑफ पीपल जात होते. 100 सारखी लोक ना जात होती राजदरबारकडे. का जात होती? कारण त्यांना राजाचा मंत्री बनायचं होतं. ठीक आहे. पण झालं काय, राजदरबारच्या रस्त्यावर आहे ना एक वृद्ध माणूस. वृद्ध म्हणजे काय? ओल्ड माणूस असतो ना, तसा वृद्ध माणूस तिथे बैलगाडी घेऊन. काय घेऊन होता? बैलगाडी. ठीक आहे. मग बैलगाडी घेऊन तो तिथे थांबला होता. का थांबला होता? कारण बैलगाडीचा पहिया म्हणजे चाक,
म्हणजे व्हील, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हील बोलतो. तर जो वृद्ध बैलगाडी घेऊन होता ना, त्याचं पहिया म्हणजे त्याचं व्हील किंवा चाक आहे ना, असं असतं ते. तर तसं व्हील आहे ना, त्याचं अडकलं होतं किचडमध्ये. किचड म्हणजे रस्त्यामध्ये असतं की नाही, घाण वगैरे असं काही, तर तिथे ते अडकलं होतं. पण कोणही या माणसाकडे ना बघतच नव्हतं. सगळे राजदरबारकडे जात होते. का? तर त्यांना मंत्री बनायचं होतं. ठीक आहे. त्या वृद्ध माणसाने म्हणजे ते बिचारे म्हाताऱ्या आजोबांनी खूप ट्राय केलं त्याला बाहेर काढायला, त्या व्हीलला, पण त्यांना ना ते जमतच नव्हतं. आणि जे लोक एवढी जात होती ना राजदरबारकडे, त्या लोकांनी सुद्धा काहीच लक्ष दिलं नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ना एक असा मुलगा होता ज्याचं नाव काय होतं? ज्याचं नाव कर्मवीर होतं. काय नाव होतं? कर्मवीर. ठीक आहे. त्याचं नाव होतं एका नवीन मुलाचं, ज्याने त्यांना असं अडकलेलं पाहिलं रस्त्यामध्ये. ठीक आहे. तो मुलगा सुद्धा राजदरबारकडेच जात होता. त्यालाही मंत्री बनायची इच्छा होती. तो राजदरबारकडे जात होता. पण त्याने काय केलं, ह्या वृद्ध आजोबांना पाहिलं की ह्यांचं की नाही पहिया म्हणजे चाक आहे ना, तो अडकला आहे किचडमध्ये. ठीक आहे. आणि ते ट्राय पण करत होते ना ते बाहेर काढायला, बट त्यांना जमतच नव्हतं. मग कर्मवीरने काय केलं, त्या वृद्ध माणसाला म्हणजे त्या आजोबांना हेल्प केलं चाक बाहेर काढायला. ठीक आहे. मग त्यांना हेल्प केलं आणि मग ते चाक पूर्णपणे त्यांनी बाहेर काढलं आणि मग तो राजदरबारकडे गेला. पण ते आजोबा होते ना, ते काय म्हणाले, त्याला थँक्यू वगैरे म्हणाले, त्याला आशीर्वाद वगैरे दिला आणि त्याला ना थोडे पैसे सुद्धा देत होते. त्या कर्मवीरला ना जाताना पैसे देत होते. पण कर्मवीर काय म्हणाला, नको, थँक्यू. ओके. मग काय झालं, तो नको बोलला पैसे आणि मग तो फटाफट जात होता. कुठे? राजदरबारकडे. का जात होता? कारण त्याला मंत्री बनायचं होतं, म्हणजे इच्छा होती ना. सगळी लोक गेली तर हा पण जात होता. ठीक आहे. मग हा ना फटाफट धावत राजदरबारपर्यंत पोहोचला. ठीक आहे. पण काय झालं, जेव्हा तो पहिया काढत होता ना, ठीक आहे, चाक काढत होता ना, तेव्हा त्याच्या अंगाला सुद्धा किचड लागलेलं. मग किचड लागलं, पण तो लेट झाला म्हणून तो तसाच गेला धावत. ठीक आहे. मग जेव्हा तो राजदरबारमध्ये पोचला ना, तर सगळे त्याच्यावर हसत होते. का? कारण तो कसा तरी दिसत होता ना, सगळं किचड वगैरे अंगाला लागलेलं. मग सगळे ना त्याच्यावर हसत होते. मग पण त्याने काहीच बोलला नाही, तो व्यवस्थित गेला तिकडे. पण पाहतो तर काय, तर तिकडे राजदरबारमध्ये ते वृद्ध आजोबा होते ना, म्हातारे आजोबा होते ना, ते सुद्धा तिथे आले होते. ते बरं कसे आले, तर काय झालं, ते जे आजोबा होते ना, ते दुसरे तिसरे कोण नसून मंत्री जगतरामच होते. ओके. म्हणजे ते आजोबा कोण होते? मंत्री जगतराम होते. ते त्यांना टेस्ट घ्यायची होती म्हणून त्यांनी ते असं केलं होतं की त्यांनी चाक वगैरे अडकवलं होतं. ठीक आहे. मग ते राजदरबारात पोचले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जसं मंत्री हवाय ना तसा मला मिळालेला आहे. कोण होता तो? कर्मवीर होता. ठीक आहे. मग असं त्यांनी सांगितलं. मग त्यांना कोणते कोणते गुण हवे होते? इमानदार, सेवाभावी आणि परोपकारी. असा कोण होता? आता कर्मवीर होता. मग हे सगळं ऐकल्यावर राजा मंगलसेन खुश झाले आणि त्यांनी कर्मवीरला मंत्री बनवलं. का मंत्री बनवलं? कारण कर्मवीर जरी जात होता सिलेक्शनला इतरांसारखं, पण एखाद्या दुःखी माणसाचं दुःख त्याला कळलं ना. ठीक आहे. म्हणजे जगतराम यांच्या म्हणण्याप्रमाणे असाच मंत्री असायला पाहिजे ज्याला दुःख कळतंय लोकांचं. ओके. मग असं कळल्याच्या नंतर राजा मंगलसेन यांनी कर्मवीरला नवीन मंत्री बनवलं. मग अशा प्रकारे योग्य चुनाव म्हणजे करेक्ट सिलेक्शन झालं. कोणाचं झालं? कर्मवीरचं झालं.
कोणाच्या जागेवर झालं? जगतरामच्या जागेवर झालं. म्हणजे आता जगतराम कामाला येणार का? नाही. मग कोण कामाला येणार? नवीन मंत्री कोण आहे? तर कर्मवीर. ओके, सो लेसन फिनिश्ड.